पटेल यांचा देखील पक्षप्रवेश भाजपमध्ये होईल, त्यांनी स्वतः सांगितलंय तुमच्या उपस्थितीत तो पक्षप्रवेश होईल. आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात ते निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे, कोणाचा प्रवेश नाही करायचा, आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो. त्यामुळे चांगला आहे. कैलास गोरट्यालाही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत, अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत, आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत. म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो. देवेंद्रजी एक सवाल सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय. परभणीतलं जे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण होते त्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय पूर्णतः बदललाय असं नाही, परंतु काही पोलिसांवरती चौकशी अंती एफआयआर दाखल करण्याचा जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यावर काय सांगा? मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही, पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे. हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफआयआर करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफआयआर तर करायला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन. देवेंद्रजी